नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आज अचानकच ब्लॉग बनवला। पाहू शकता पाठीमागे अभिषेक सुद्धा आलाय। आज आहे हिंजवडीचा बैलपोळा साजरा करतात हिंजवडीमध्ये पण। तर आता आपण बैलपोळा पाहायसाठी तिकडे जाणार आहोत चौकामध्ये। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सर्व बैल लोक आणतात आणि बैलपोळा साजरा केला जातो। आज मी तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे। आता वाजले आहेत 6, जरा उशीरच झाला आहे। आज गांधी जयंतीची सुट्टी होती, तर मस्त फ्रेश वगैरे होऊन आपण आता इकडे पाहू शकता। इकडे गार्डन आहे आणि अभिषेकला सुद्धा आपण इथे बोलून घेतलं आहे। आता थोडा इथे फोटोशूट वगैरे करून घेऊ आणि मग बैलपोळा पाहायसाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जायचं आहे। मित्रांनो, फायनली आपण आता चौकात आलोय। पाहू शकता अभिषेक पण आहे माझ्यासोबत। आता इथे खूप मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो। म्हणजे सर्व मालक आपली बैल इथे चौकामध्ये घेऊन येतात। इथे आता ढोल ताशाच्या गजरात बैलपोळा साजरा केला जात आहे। बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आता टोटल हिंजवडीकर बैलपोळा साजरा करत आहेत। तुम्हाला ते सर्व दाखवतो, पाहू शकता। जय शिवराय।
एन्जॉय केली। इकडे खूप मोठ्या प्रमाणात बैल पोळा साजरा केला जातो। साऊंड वगैरे सर्व आहे, ते हलगी आहे, साऊंड आहे, पुन्हा बाजा आहे, ढोल ताशा पथक आहे, सर्व मिक्सिंग आहे। ज्याच्यात नाचायचं आहे तिथे नाचू शकतो आपण, पाहू शकता। तर आता फुल एन्जॉय वगैरे केली। वाजले आहेत 9, आता जरा घरी जायचं आता आपल्याला, आपल्या गाडीमध्ये आपण जाऊ। तर मित्रांनो फायनली आपण आता बैलपोळा वगैरे पाहून चौकामध्ये आलो आहे, जिथं आपण गाडी लावली होती। आता थोड्या वेळ चहा वगैरे पिऊ आणि मग घरी जाऊ। तर मित्रांनो फायनली आता आपण बैलपोळा वगैरे पाहून घरी आलो आहे। खूप एन्जॉय केली। तुम्हाला मी दाखवीनच सर्व, ढोल ताशाच्या गजरात किंवा साऊंडसुद्धा होता, सर्व मिरवणूक जोरात होती। खूप एन्जॉय केली आणि एन्जॉय वगैरे करून आता फायनली घरी आलो आहे। आता आपलं जेवण वगैरे करून घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला हा व्हिडिओ एडिटसुद्धा करायचा आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच वॉचिंग, बाय।